नरेश मस्के आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नरेशजी, ठाणे म्हणजे सगळ्यात उशीर लागला ठाण्याची सीट जाहीर व्हायला, काय सांगाल? इतका उशीर लागण्याचं कारण काय? नाही, असं काही नाहीये। शेवटी युती आहे, महायुती आहे, बैठका चर्चा ह्या होतच असतात आणि ठाण्यामध्ये आम्ही सर्व आमच्या मित्रपक्ष म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, आम्ही एकत्र बैठका पण सुरू केल्या। विधानसभा मेळावे आमचे सुरू आहेत, वॉर्डवाईज बैठका। उमेदवार आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाहीये, नाव फक्त फायनल व्हायचं होतं, परंतु आम्ही एकत्र बैठका सुरू होत्या, लोकांचं काम सुरू होतं। आमचे जे सर्व कार्यकर्ते 365 दिवस लोकांसाठी काम करणारे लोक आहेत, निवडणुकीपुरते काम करणारे नाही आहेत, त्यामुळे आमचं काम ऑलरेडी सुरू होतं। फक्त उमेदवार कोण ही आज उमेदवाराचा नाव पुढे आलेलं आहे। किती हा जो चॅलेंजिंग आहे हा मतदारसंघ, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे इथं जराही दगाफटका होता कामा नये, हे महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे किती चॅलेंजिंग आहे हा मतदारसंघ? नाही, मला काही चॅलेंजिंग वाटत नाही, कारण आता जे काही उमेदवार आहेत, हाय प्रोफाईल आमचे जे उमेदवार आहेत, त्यांचं काम आम्हीच केलेलं आहे, त्यांचे झेंडे आम्हीच लावलेले आहेत, त्यांची पत्रकं आम्हीच वाटलेले आहेत, त्यांच्या निवडणुकीचं नियोजन पण आम्हीच केलेलं आहे। आतापर्यंत त्यांच्यासाठी केलं, आता आम्ही आमच्यासाठी करणार आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंजिंग नाही आहे, कारण त्यांच्यासोबत कोण नाही आहे। पूर्ण शिवसेना आज आमच्यासोबत आहे। 72 नगरसेवकमध्ये 70 नगरसेवक आमच्याबरोबर आहेत, पदाधिकारी आमच्याबरोबर, कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत, कोणीही शिंदे साहेबांना सोडून गेलेलं नाही आहे। त्यामुळे ती शिवसेना आज आमच्या, ओरिजिनल शिवसेना आमच्याबरोबर, धनुष्यबाण आमच्याबरोबर, भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर, राष्ट्रवादी पक्ष आमच्याबरोबर, RPI आमच्याबरोबर, त्यांच्याबरोबर कोण आहे? त्यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड, त्या व्यतिरिक्त कोण नाही आहे त्यांच्याबरोबर, कळवा मुमरा। पण उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला, त्यामुळे असं आरोप प्रत्यारोप केले गेले की मुख्यमंत्र्यांना त्यांचा मतदारसंघ सुद्धा राखता येत नाहीये आणि तिथे सुद्धा भाजप त्यांच्यावर कुरघोडी करत आहे, असं विरोधकांकडून प्रचार केला गेला। हो, शिवसेनेला, शिंदे साहेबांना 7 ते 8 जागा मिळतील अशा पद्धतीची चर्चा सुद्धा केली जात होती। आज शिवसेनेला किती जागा मिळाल्या? 15 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे टीका टिप्पणी याला आम्ही महत्त्व देत नाही आहोत। आज बाळासाहेबांची तत्व आमच्या सोबत आहे, फक्त घराणेशाहीचा वारसा नाही आमच्याबरोबर, बाळासाहेबांची तत्व, बाळासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांची निशाणी आज आमच्यासोबत आहे। त्यामुळे टीका करणाऱ्यांवरती आम्ही लक्ष देत नाहीये, त्यांना प्रचाराचा मुद्दा नाहीये, बरोबर, त्यामुळे अशा पद्धतीने टीका करतात। परंतु हा जो आज तुम्ही राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतलेली आहे, काय बोलणं झालं, त्यांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं? जसं आता आपल्याला सांगत होते की श्रीकांतजी की अगदी कमी कालावधी राहिलाय, तर राज ठाकरे यांनी तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत, काय नेमक्या टिप्स आहेत त्या? खूप मोठ्या मनाचा माणूस आहे। मी तुम्हाला उदाहरण सांगतो। आज मला एक गोष्ट आठवली, जेव्हा मी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा होतो त्यावेळी राजसाहेब मनसेचा प्रचार करण्याकरता आमच्या प्रभागामध्ये आले होते। त्यावेळी ज्यांना कळलं की इथे नरेश मस्के शिवसेनेतर्फे उभा आहे, त्यावेळी राजसाहेबांनी मला बोलवलं। मनाचा मोठेपणा काय असतो नेत्याचा, मला बोलवलं, मला जवळ घेतलं आणि मला आशीर्वाद दिला, तू निवडून येशील। अशा मोठे मनाचा नेता आहे। त्यांनी मला अगदी पूर्वी ज्याप्रमाणे मी कॉलेज जीवनामध्ये असताना मी जेव्हा आंदोलनं करायचो, कॉलेज प्रश्नांकरती झगडा करायचो, कॉलेज प्रशासनाच्या विरुद्ध मोर्चे काढायचो आणि ज्या अटॅकिव्ह भूमिका करायचो, त्यावेळी सुद्धा ते मला जवळ घेऊन समजावायचे